विजय झाला याबद्दल आपण काय सांगा? अटीतटीच्या लढतीबद्दल जे आपण प्रश्न विचारला, आज मी 10 वर्षे जे काही काम केलं, परत 10 वर्षात मी कधी थांबलो नाही लोकांच्या कामासंदर्भात. कधी रात्री 2 वाजले तरी बोलवलं तर मी जातो. परत ह्या तिसरी इलेक्शन जनतेनं आणि माझ्या ह्या सगळ्या मित्रमंडळीने नेत्याने हातात घेतले. अहोरात्र प्रयत्न करून हे इलेक्शन माझी बाहेर काढली लोकांनी. त्यामुळं ह्या इलेक्शनला एवढा आत्मविश्वास होता की ह्या लोकांनी माझ्यापेक्षा ह्या जनतेने माझा विजय केला. त्यामुळं नेत्यानं आमदार विनय कोरे सावकरांनी तिसरा वेळ विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली. त्याचा एक सार्थ मानून परत राहुल पाटील भैया पाटलांचे चिरंजीव यांनी मोलाचं सहकार्य करून त्यांनी मला जाहीर पाठिंबा दिला. त्यांचं मी अतिशय आभार मानतो. आणि पूर्ण त्यांच्या ताकदीनं राष्ट्रवादीनं पण मला पूर्ण ताकदीनं मदत केली. तसं ते ह्या जनतेसाठी केलेला प्रयत्न जो मला फुल ठरला नाही, ह्यावेळी मी यशस्वी झालो. तिसऱ्या इलेक्शनमध्ये विजन पुढचं कसं? विकासाचं विजन 100% तरुण पिढीला असणार आहे. वयोवृद्ध शेतकरी बांधवांसाठी असणार आहे. शैक्षणिक कामासाठी असणार आहे. क्रीडा संकुलनासाठी असणार आहे. परत निर्लंगन शाळा खोल्यांचं जे आहे ते निर्लंगन त्या शाळा खोल्या मंदिर काही गावातले अपुरे आहेत, त्याच्याबद्दल माझं विजन असणार आहे.